सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित संघटना शाखा लातूर यांच्या वतीनं दिनांक 4 आणि 5 डिसेंबरला आम्ही अर्जित रजा आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्याच्याच पुढचा टप्पा म्हणून आज आम्ही 8 डिसेंबर पासून सामूहिक रजा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मनरेगा आणि घरकुला अंतर्गत तालुका स्तरावर काम करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्दिष्ट प्राप्त होतात आणि एखाद्या अधिकाऱ्यानं, मग तो सहाय्यक लेखाधिकारी असो किंवा गटविकास अधिकारी वर्ग 1चा अधिकारी असो, फक्त डिजिटल सिग्नेचर लावली म्हणून तो दोषी आहे असं होत नाही. कारण लाखो लाभार्थी असतात, तर याच्यामध्ये पडताळणी करणं प्रॅक्टिकली त्यांना पण शक्य होत नाही. म्हणून आमची शासनाकडे एक मागणी आहे की जोपर्यंत एखादी तक्रार जर प्राप्त होत असेल, तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यानंतर त्या कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी झाल्यानंतर जर का दोषी असेल तर त्याच्यामध्ये शासनानं जी काय असेल ती नियमानुसार कारवाई करावी. या संदर्भातला शासन निर्णय तो तात्काळ निर्गमित करावा. जोपर्यंत कर्मचारी अधिकाऱ्यांना संरक्षण प्राप्त होणार नाही तोपर्यंत काम करत असताना त्याची फलनिष्पत्ती निश्चित होणार नाही असं मला 100% खात्री आहे. आणि आजच्या आमच्या आंदोलनाला या जिल्हा स्तरावरच्या किंवा राज्य स्तरावरच्या ज्या आपल्या शाखा लातूरच्या ज्या काही संघटना आहेत, त्याच्यामध्ये लिपिक संघटना आहेत, लेखा कर्मचारी संघटना आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, विस्तार अधिकारी आहेत, सर्व संघटना यांनी जो पाठिंबा दिला त्या पाठिंब्याबद्दल मी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित संघटनेचा मार्गदर्शक म्हणून मी या सर्वांचा खूप खूप आभार मानतो. भविष्यामध्ये आपल्यावर सुद्धा प्रत्येकावर ही वेळ येत असते, कारण काम करत असताना माणसाकडे चुका होत असतात. पण या चुकांच्या माध्यमातून जोपर्यंत त्याची व्यवस्थित चौकशी होत नाही, दोषी आपण आढळत नाही, तोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर किंवा कर्मचारीवर कारवाई होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी या संघटनेमार्फत MREGS म्हणजे मनरेगा आणि घरकुल या ज्या 2 महत्वाकांक्षी योजना आहेत, या योजनेमध्ये त्या योजनेचं काम करीत असताना खालच्या लेवलला गट स्तरावर येणाऱ्या अडचणी आणि त्यामध्ये प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित नसणे, या अशा विषयामुळं आमच्या आर्वी येथील एका गटविकास अधिकाऱ्यावर 2 तारखेला पोलीस गुन्हा दाखल झाला. कसलीही पडताळणी न करता, कसलीही तपासणी न करता त्या ठिकाणी महिला अधिकाऱ्याला वर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आलं. त्या घटनेचा निषेध आणि मनरेगा आणि घरकुल या दोन्ही योजनेमध्ये प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्याची SOP या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रभर महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व राजपत्रित अधिकारी या ठिकाणी आजपासून बेमुदत सामूहिक रजेवर आहेत. आज जे सामूहिक रजेवर आहे, तुमचं नाव? मी पंकज शेळके, गट विकास अधिकारी अहमदपूर. आज महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी सर्वजण सामूहिक रजेत आज आहेत. यामागचं एक कारण असं आहे की आर्वी येथील जे काही घटना घडली मागच्या आठवड्यामध्ये, आमच्या महिला राजपत्रित अधिकारी आहेत, त्यांना संध्याकाळी 6 वाजता म्हणजे नरेगामध्ये जे काही अनियमितता झाली त्या अनुषंगानं स्वतः फिर्याद दाखल करून सुद्धा त्यांना संध्याकाळी 6 वाजता अटक करण्यात आली. ही चुकीच्या पद्धतीने जी अटक झालेली आहे त्याचा एक निषेध म्हणून आम्ही सर्व MDSचे अधिकारी आज असहकार किंवा सामूहिक रजेवर आहेत. तसेच त्या अनुषंगाने ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे शासनाच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत, जसे की प्रधानमंत्री आवास योजना असतील, स्टेट स्कीमच्या ज्या काही योजना आहेत, नंतर नरेगाच्या योजना आहेत, इथं स्वच्छ भारत मिशनच्या योजना, ज्या काही महत्वाकांक्षी योजना. माझं नाव सागर वरंडेकर, देवणी. तर आर्वीतील जी घटना झाली, आर्वी मधील जी गट विकास अधिकाऱ्यांची अटक जी झाली खूपच अन्यायकारक आहे. ही घटना होण्या पाठीमागचं कारण असं आहे की नरेगा आणि घरकुल त्यामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचारी काम करतात. त्यांच्यासाठी सेपरेट स्टँडर्ड नसल्यामुळे अशा घटना घडतात. अशी घटना घडू नये म्हणून शासनाला पुरेपूर अशी SOP द्यावी जेणेकरून जबाबदारी निश्चित होते त्याच्यामध्ये. आणि जबाबदारी निश्चित झाल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी काम करणं सोपं आहे. जोपर्यंत शासन अशा प्रकारची कुठली स्टँडर्ड SOP देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं जे सामूहिक रजा आंदोलन जे केलं आहे म्हणजे करत आहोत ते जोपर्यंत ती GR येत आहे तोपर्यंत चालू होतो. सांगा तुमचं. मी दयानंद नागनाथ स्वामी, मी जिल्हा परिषद अधीक्षक कक्ष अधिकारी सप्र कप्र यांचे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आहे. माझ्या संघटनेचा तसेच माझ्या संघ जिल्हा परिषद घटना
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, चतुर्श्रेणी कर्मचारी संघटना या सर्व संघटनांनी आज जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे. काय त्याचबरोबर हे आंदोलन जोपर्यंत पुढे चालू ठेवतील महासंघाचे अधिकारी वर्ग, तोपर्यंत आम्ही यांना पूर्ण पाठिंबा देऊ. गरज पडली तर त्यांच्यासोबत आम्ही पण सक्रिय सहभाग सुद्धा व्हायला तयार आहे. आता सध्या एवढंच बोलतो, पुढे काय दिशा ठरेल ती ठरेल. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनाचा अध्यक्ष मी. आमच्या संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांनी राजपत्रित विकास सेवेतील अधिकाऱ्यावर एका जबाबदार अधिकाऱ्याला अशी घटना होते की जी विश्वासानं डीएससीच्या नावाखाली कंत्राटी कर्मचारी करतो. विश्वास हा यंत्रणेमधला प्रमुख भाग असतो. अधिकारी खालच्या कर्मचाऱ्याला जरी दिलं तरी त्याने विश्वासाने करायला पाहिजे. हा विश्वासघात त्याने केलेला असल्यामुळे एका महिला अधिकाऱ्यावर अशी वेळ येते की त्यांच्यावर म्हणजे शासनाने पण त्या बाबतीत कुठली बी खातरजमा न करता डायरेक्ट ऍक्शन घेऊन त्यांना म्हणजे ह्याच्यात गजाआड करण्याची प्रक्रिया केलेली आहे. ती त्या घटनेचा आम्ही लिपिकवर्गीय संघटना आणि इतर सगळ्या संघटना अतिशय निषेध मनातून व्यक्त करतो. आणि यापुढे संघटनेनं जे अधिवेशन केले म्हणजे आंदोलन करणार आहे त्यासाठी आमचा पूर्णतः सक्रिय पाठिंबा देण्याचे हे आमच्या मनात आहे. पाहून शासनानं या बाबतीत काय हे धोरण घेत आहे. लवकरात लवकर शासनाला पण विनंती आहे की असे जे अन्यायकारक आपण जे निर्णय घेत आहात हे घेऊन येत आणि अधिकाऱ्यावर विश्वास दाखवावा. कंत्राटी कर्मचाऱ्याच्या बाबतीत एक नवीन काहीतरी त्यांनी धोरण आणि दिशा ठरवून त्यांच्या मर्यादावर हे ठरवण्याचे पण धोरण करावे. एवढं बोलून माझं संमत. बघू शकता या ठिकाणी विविध संघटनांनी यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. सगळे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. मॅडम बोलणारच कोणी? बोला. हे सर्व कर्मचारी जिल्हा परिषदचे विविध संघटनाचे पदाधिकारी सदस्य या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आर्थिक मागणी नाही